ओके, तर नेक्स्ट आपण पाहणार आहोत लॅबोरेटरी टेस्ट ऑफ हॅलो अल्केन्स. म्हणजे दिलेलं कंपाऊंड हॅलो अल्केन आहे की नाही हे जर मला लॅबोरेटरीमध्ये ओळखायचं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल तर मी कसं करणार. ओके, तर हॅलो अल्केन हे एक न्यूट्रल आर द न्यूट्रल टाईप इन ॲक्वियस मीडियम. ओके, ॲक्वियस मीडियममध्ये ते न्यूट्रल असतात. म्हणून आपण काय केलंय तर आपण एक कंपाऊंड घेतलं जे कंपाऊंड आपला अल्किल हॅलाइड आहे किंवा हॅलो अल्केन आहे हे मला ओळखायचं आहे. ते कंपाऊंड घेतलं आणि त्यामध्ये ॲक्वियस सोल्युशन घेतलं. कोणाचं? सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं. त्याला वॉर्म केलं, तापवलं. ओके, हिटिंग केलं. तर आता जे काही हायड्रॉक्साईड आयन आहेत कोणामधले, सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड मधले जे काही हायड्रॉक्साईड आयन्स आहेत ते त्या पर्टिक्युलर कंपाऊंड बरोबर तयार झाले. आपण ॲझ्युम करून चालणार की कंपाऊंड आपला हॅलो अल्केन आहे. ओके, म्हणून मी RX घेतला. तर हा R आणि OH याचं कॉम्बिनेशन काय फॉर्म होणार? अल्कोहोल फॉर्म होणार आणि हॅलाइड आयन X आयन सेपरेट होणार. म्हणजे पहिल्या केसमध्ये जेव्हा आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायड्रॉक्साईड त्या पर्टिक्युलर अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट करू तेव्हा आपल्याला हॅलाइड आयन सेपरेट मिळणार. आणि मग त्या सोल्युशनमध्ये आपण नायट्रिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍड करायचं. आणि जेव्हा डायल्यूट नायट्रिक ऍसिड ऍड करू, ओके, तेव्हा नायट्रिक ऍसिड आणि सिल्वर नायट्रेट दोन आहेत. ओके, दोन सोल्युशन आपल्याला ऍड करायचे आहेत. एक नायट्रिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड HNO3 आणि सिल्वर नायट्रेट AgNO3 यांना आपण ऍड केल्याच्या नंतर जे काही सिल्वर आयन्स आहेत Ag आयन्स ते त्या हॅलाइड आयन्स बरोबर मिक्स होणार आणि फॉर्म करणार AgX. म्हणजे AgX प्रिसिपिटेड फॉर्म मध्ये आपल्याला तळाशी साचलेला आपला सिल्वर कलरचा आपला कंपाऊंड दिसणार. जर सिल्वर कलरचं कंपाऊंड आहे तर लगेच ओळखायचं घेतलेलं सोल्युशन आपण हॅलो अल्केन होतं किंवा अल्किल हॅलाइड होतं. अशा प्रकारचा हा टाईप आहे. ओके, आता नेक्स्ट आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ हॅलो अल्केन. आपण त्याला SN रिॲक्शन म्हणतो. ठीक आहे, तर हे काय आहे तर आपण हे पाहणार आहोत. ठीक आहे, पहिल्यांदा सबस्टिट्यूशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा ग्रुप किंवा एखादा ग्रुप ऑफ ॲटम्स आपण म्हणू ज्यांना आपण रिप्लेस करतो किंवा सबस्टिट्यूट करतो दुसऱ्या प्रोडक्टने किंवा दुसऱ्या ॲटमने, तर आपण त्याला काय म्हणतो? सबस्टिट्यूशन. वेन अ ग्रुप बॉन्डेड टू ए कार्बन ॲटम इन अ सबस्ट्रेट इज रिप्लेस्ड बाय अनदर ग्रुप टू गेट अ प्रोडक्ट विथ अ नो चेंज इन अ स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ दॅट कार्बन इज कॉल्ड सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शनची इथे डेफिनेशन दिलेली आहे बघा. कधी? जेव्हा एक ग्रुप जो कार्बन ॲटमला बॉन्ड केलेला आहे त्या सबस्ट्रेटला त्याला रिप्लेस करायचं दुसऱ्या ग्रुपने. ओके, तेव्हा त्या पर्टिक्युलर कंपाऊंडच्या स्टेट ऑफ हायब्रिडायझेशन मध्ये काही चेंज होत नाही. कार्बन ॲटमची हायब्रिडायझेशनची स्टेट चेंज होत नाही. म्हणजे समजा sp3 असेल तर तो sp3च राहणार. असं जर असेल तर त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, आता ह्यातला जो सबस्टिट्यूशन रिॲक्शन मधला हे आपण पाहिलं वरती कॅन यू रिकॉल मध्ये पण प्रश्न आहे व्हॉट इज मीन बाय सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथे तर डेफिनेशन ऑलरेडी दिलेली आहे, तुम्ही ते लिहू शकता. ओके, त्यामुळे सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे कळालं काय? When a group bonded to a carbon in a substrate is replaced by another group to get a product with a no change in a state of hybridization of that carbon. ओके, आता याच्या खाली आपल्याला रिॲक्शन दिलेत. या रिॲक्शन मध्ये आपल्याला ओळखायचं की सबस्टिट्यूशन रिॲक्शन कोणती आहे. जसं की तुम्ही इथे क्लिअरली पाहाल ही जी रिॲक्शन पाहिली तर हायड्रोजन CH2 वर कंबाईन झाला CH3I. म्हणजे इथे हायड्रोजन आणि I हे दोन्ही ह्या इथिनच्या मॉलिक्युलवरती ऍड होत आहेत. म्हणजे ही रिॲक्शन आहे ऍडिशन रिॲक्शन. आणि वरती जर पाहिलं तर OH ला रिप्लेस करते कोण आहे? Cl. आणि हा HOH कंबाईन होऊन काय फॉर्म झाला? H2. म्हणजे वरची रिॲक्शन कोण आहे? सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ही आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि ही आहे ऍडिशन रिॲक्शन. ओके, इज अ कार्बन कॅरिंग हॅलोजन इन अनकिल हॅलाइड इज इलेक्ट्रोफिलिक और न्यूक्लिओफिलिक. सिंपल आहे. कार्बनचा चार्ज आहे प्लस म्हणजे इट इज इलेक्ट्रॉन लविंग. कार्बनचा चार्ज काय असतो? प्लस असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? आणि जो काही न्यूक्लिओफाईल आहे म्हणजे कार्बनचा चार्ज आहे पॉझिटिव्ह, याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन लविंग आहे. इलेक्ट्रॉन लविंग याचा अर्थ इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक. न्यूक्लियस लविंग म्हणजे न्यूक्लिओफिलिक. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजते? सिंपल पार्ट आहे. ओके, तर आता आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन पाहतोय. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे SN रिॲक्शन. N फॉर न्यूक्लिओफिलिक आणि S फॉर सबस्टिट्यूशन.
असे 2 टाईप आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे. ते आपण पुढे पाहणार आहोत, त्यांचं मेकॅनिझम सुद्धा पाहणार आहोत. पण काही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशा असतात याचं उदाहरण आपण थोडेसे 8 रिॲक्शन्स आपल्याकडे आहेत, त्या रिॲक्शन्स आपण पाहणार आहोत. ओके, बघा पहिली रिॲक्शन आहे RX, म्हणजे आपला अल्किल हॅलाइड झाला, ज्याची रिॲक्शन करतोय आपण NaOH किंवा KOH, ॲक्वेस सोल्युशन ऑफ NaOH किंवा KOH, सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हीट करायचं त्याला. काय होणार आहे, सारं सिंपल गोष्ट आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. याचा अर्थ इथे फक्त सबस्टिट्यूट केला जाणार आहे. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल इथे RX आहे. ओके, R कोण झाला, इलेक्ट्रोफाईल, N कोण झाला, न्यूक्लिओफाईल, Na काय झाला, इलेक्ट्रोफाईल, OH काय झाला, न्यूक्लिओफाईल. म्हणजे न्यूक्लिओफाईल्स कोण आहेत, मायनस चार्ज वाले बघायचे, ते न्यूक्लिओफाईल असतात. कोण आहेत, X मायनस, आणि इकडे कोण आहे, OH. त्या दोघांना फक्त काय करायचं, सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे OH कुठे जाणार, X च्या इथे, आणि X कुठे येणार, OH च्या इथे. OH जर इथे गेला तर कंपाऊंड फॉर्म झालं ROH, आणि Na बरोबर X झाला तर काय फॉर्म होणार, NaX. KOH असेल तर K प्लस OH मायनस, OH मायनस तिथे गेला, KX बरोबर कंबाईन KX. साधं सिंपल रिएक्शन्स आहे. सेकंड रिएक्शन बघा, RX NaOR डॅश, Na प्लस OR डॅश मायनस, रिप्लेस कोण करणार, X मायनसला OR डॅश करणार, बरोबर ना. म्हणजे फॉर्म झाला ROR डॅश, आणि Na कंबाईन कोण झाला, X बरोबर, फॉर्म काय झालं, NX. नेक्स्ट RX R डॅश C डबल बॉन्ड OAG, हे जे कंपाऊंड दिसते R डॅश C डबल बॉन्ड O मायनस, हे मायनस म्हणजे हे न्यूक्लिओफाईल झाला, आणि Ag प्लस म्हणजे कोण झाला, इलेक्ट्रोफाईल. X मायनस न्यूक्लिओफाईल, ह्याला रिप्लेस करणार, म्हणजे हा X मायनस आणि हा Ag कंबाईन काय होणार, AgX प्रिसिपिटेड फॉर्म मध्ये मगाशी आपण पाहिलं. आणि हे कंपाऊंड R बरोबर कंबाईन होणार, कारण हे मायनस वनला प्लस ऑब्वियस अट्रॅक्ट करणार. त्यामुळे R डॅश C डबल बॉन्ड O, आणि O च्या पुढे काय लागणार, R. सोपे सोपे रिॲक्शन्स आहे. पुढे कोण आहे, RX NH3, AlC चा अर्थ होतो अल्कोहोलिक, AQ चा अर्थ होतो ॲक्वियस. NH3 अल्कोहोलिक, अमोनिया घेतला एक्सेस मध्ये, हीट अंडर प्रेशर. ह्यातला आता NH3 चा आपण केलं NH2H, तर जो H आहे तो X बरोबर कंबाईन होऊन HX होणार, आणि RNH2 ह्याला म्हणायचं अमाइन, प्रायमरी अमाइन. दुसरी आहे RX KCN, सेम रिॲक्शन करायचे तुम्हाला. काय रिप्लेस होणार, CN, RCN KX, RCN KX. एक सारे सिंपल रिॲक्शन चालले, लक्षात ठेवा. रिप्लेसमेंट फक्त करायची, इथे पण तसंच आहे. फक्त चेंज काय तुम्हाला सांगतो, हा RCN ला म्हणायचं अल्किल सायनाइड, काय म्हणायचं, किंवा सायनाइड किंवा अल्किल नायट्राइल, काय म्हणायचं, अल्किल नायट्राइल किंवा काय म्हणायचं, सायनाइड्स. ओके, आणि जर बघा आता इथमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट कसा आहे बघा, लक्ष द्या. जर KCN असेल, ओके, तर काय फॉर्म झाला, सायनाइड. मात्र जर AgCN असेल, कोण असेल, AgCN म्हणजे कोण, सिल्वर सायनाइड. हा कोण, पोटॅशियम सायनाइड. हा कोण, सिल्वर सायनाइड. दोन्ही पण अल्कोहोलिकच आहेत, RX बरोबरच आहे. सेम होणार आहे, Ag प्लस X मायनस बरोबर AgX होणार. मात्र जे कंपाऊंड फॉर्म होणार ते सायनाइड नसणार, तर काय होणार, आयसोसायनाइड. म्हणजे R इथे C ट्रिपल बॉन्ड N आहे, इथे काही नाही म्हणजे काय, C ट्रिपल बॉन्ड N आहे. आता चेंज कसं होणार, R N ट्रिपल बॉन्ड C. ह्याला म्हणायचं सायनाइड, CN ला म्हणायचं सायनाइड, आणि NC ला म्हणायचं आयसोसायनाइड. काय म्हणायचं, आयसोसायनाइड. आर यू गेटिंग ऑर नॉट. दोघांमध्ये फरक कळाला. KCN ला सायनाइड तयार होतो, AgCN ला आयसोसायनाइड तयार होतो. पुढची रिॲक्शन RX K प्लस ONO डबल बॉन्ड O, ह्याला म्हणायचं पोटॅशियम नायट्राइट, नॉट नायट्राइल, टाईट, नायट्राइट, TRIT, नायट्राइट. हा पोटॅशियम नायट्राइट बरोबर जे होणार, सिंपल करायचं आहे, K प्लस गेला X बरोबर KX फॉर्म झाला, आणि R ॲज इट इज जाऊन अटॅच झाला, RON डबल बॉन्ड O. ह्याला म्हणायचं अल्किल नायट्राइट. काय म्हणायचं, अल्किल नायट्राइट. K चेंज झाला तर कोण झाला, Ag. आगे Ag. K च्या इथं कोण आलं, फक्त Ag. बाकी सगळं स्ट्रक्चर आहे तसंच आहे. एवढा Ag X बरोबर कंबाईन होणार, फॉर्म काय राहणार, AgX. हा R अटॅच होणार. मात्र याची अटॅचमेंट कशी व्यवस्थित लक्ष द्या. R ला अटॅच होणार N, कारण आपण मगाशी पाहिलं होतं, जेव्हा KCN होता तेव्हा सायनाइड तयार झाला, AgCN होता तेव्हा कोण तयार झालाय, आयसोसायनाइड. R ला C लागला,
आरला एन लागणार, म्हणून आरला फर्स्ट कोण लागला एन ओ ओ, एन लागला ओ डबल बॉन्ड ओ. अशा प्रकारचे हे सगळे कंपाऊंड्स आहेत. पाहिजे तुम्ही त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके ओके तर पुढचा क्वेश्चन आहे, कॅन यू टेल अल्किल हॅलाइड्स व्हेन ट्रीटेड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्राइट गिव्स नायट्रोअल्केन whereas with a sodium nitride gives they give alkyl nitrites. Explain. अल्किल हॅलाइड यांची ट्रीटमेंट जर सिल्वर नायट्राइड बरोबर झाली तर ते नायट्रोअल्केन देतात. जसं की आपण इथे पाहिलं बघा, अल्किल हॅलाइडची रिॲक्शन सिल्वर नायट्राइड बरोबर झाली, फॉर्म काय झाला नायट्रोअल्केन. आणि त्याच अल्किल हॅलाइडची रिॲक्शन जर पोटॅशियम नायट्राइड किंवा आता पोटॅशियम नाही घेतलंय आपण सोडियम घेतलंय, सोडियम इथे Na असेल, केच्या ऐवजी काय असेल NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राइड बरोबर झाली तर मात्र नायट्रोअल्केन फॉर्म होत नाही, तर काय फॉर्म होतं अल्किल नायट्राइड फॉर्म होतं. असं का, याचं रिझन आपल्याला शोधायचं आहे. क्वेश्चन काढायला, अल्किल हॅलाइडची ट्रीटमेंट जर सिल्वर नायट्राइड बरोबर झाली तर काय फॉर्म होतो, नाव बघा नायट्रोअल्केन. आणि अल्किल हॅलाइडची रिॲक्शन जर पोटॅशियम नायट्राइड किंवा सोडियम नायट्राइड बरोबर झाली, आता आपण सोडियमचं क्वेश्चन म्हणून सोडियमचं घेतलं, ठीक आहे, सोडियम नायट्राइड बरोबर झाली तर मात्र नायट्रोअल्केन फॉर्म होत नाही. कोण फॉर्म होतं अल्किल नायट्राइड. असं का, याचं रिझन आपण पाहणार आहोत. सो आपण ते पाहूया. तर यामागे रिझन काय, तर सोडियम नायट्राइड आहे तो जो कंपाऊंड आहे इट इज प्रीडॉमिनेंटली आयोनिक कंपाऊंड. सोडियम नायट्राइड हा आयोनिक कंपाऊंड असल्यामुळे त्या सोडियम नायट्राइड म्हणजे कोण NaNO2 यातला एखादा ऑक्सिजन ॲटम हा निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. हेन्स वन ऑफ द ऑक्सिजन ॲटम ऑफ सोडियम नायट्राइड ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज which readily makes bond with alkyl group to form alkyl nitride. एकदम सिंपल वाक्यामध्ये सांगितलंय की सोडियम नायट्राइड हा आयोनिक कंपाऊंड आहे आणि त्यामुळे ऑब्वियस आहे एकावरती चार्ज प्लस असणार, एकावरती चार्ज मायनस असणार. जसं की सोडियम म्हणजे Na चार्ज झाला प्लस आणि NO2, आता इकडे दोन ऑक्सिजन आहेत त्यातल्या एका ऑक्सिजन वरती चार्ज कुठला असणार निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती लोन पेअर आहे. मग याचा अर्थ तो निगेटिव्ह चार्ज असलेला जो ऑक्सिजन ॲटम आहे तो डायरेक्ट अटॅच होणार कोणाशी, अल्किल ग्रुपशी. कोणाच्या, अल्किल हॅलाइड्स मधल्या अल्किल ग्रुप बरोबर कंबाईन होणार आणि फॉर्म काय करणार अल्किल नायट्राइड्स. एकदम इझी कळालं. मी पुन्हा परत सांगतो पाहिजे तर सोडियम नायट्राइड हा आयोनिक कंपाऊंड आहे आणि त्यामुळे ऑब्वियस आहे सोडियम नायट्राइड NaNO2 Na वरती चार्ज आला प्लस आणि NO2 वरती चार्ज आला मायनस. मात्र हा निगेटिव्ह चार्ज कोणत्या ऑक्सिजन वरती द्यायचा, तर दोन ऑक्सिजन आहे त्यातल्या कुठल्याही एका ऑक्सिजन वरती आपण तो निगेटिव्ह चार्ज दिला. ओके, सो तो ऑक्सिजन ॲटम डायरेक्ट प्लस वाल्या अल्किल ग्रुपशी R प्लस असतो बरोबर ना, त्याशी डायरेक्ट कंबाईन होणार आणि फॉर्म काय करणार अल्किल नायट्राइड. मात्र सिल्वर नायट्राइड मध्ये काय होतं, तर सिल्वर नायट्राइड हे आयोनिक कंपाऊंड नाही, इट इज प्रीडॉमिनेंटली कोव्हॅलेंट कंपाऊंड अँड बोथ ऑक्सिजन अँड नायट्रोजन हॅव अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मात्र सिल्वर नायट्राइड हे कंपाऊंड कसं आहे, कोव्हॅलेंट कंपाऊंड आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन आणि नायट्रोजन या दोघांकडे सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. दोघांकडे आहेत, ऑक्सिजनकडे पण आहे आणि नायट्रोजनकडे आहे. वरती तसं होतं का, नव्हतं. मग आता ऑक्सिजनकडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि नायट्रोजनकडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. मग कोणाकडे अट्रॅक्ट करणार अल्किल ग्रुप, तर ज्याची इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी कमी तो इझिली अट्रॅक्ट केला जाणार अल्किल ग्रुपकडे. आणि ऑक्सिजन आणि नायट्रोजनकडे आपण पाहिलं तर नायट्रोजन इट इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन ऑक्सिजन. नायट्रोजन हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे ऑक्सिजन पेक्षा आणि त्यामुळे अल्किल ग्रुप डायरेक्ट अटॅच होणार कोणाशी, नायट्रोजन बरोबर आणि फॉर्म काय करणार नायट्रो अल्केन. समजलं, एकदम सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल व्हॉट इज मीन बाय ऑर्डर अँड मोलॅक्युलरिटी ऑफ रिॲक्शन. पाहणार आहोत आपण ऑर्डर म्हणजे काय आणि मोलॅक्युलरिटी म्हणजे काय आणि व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शनचं मेकॅनिझम म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. कॅन यू रिकॉल मधला फर्स्ट क्वेश्चन होता ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय. ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन आहे,
ओके, ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन आहे, इट इज डिफाइंड ॲज द सम ऑफ द पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द रिॲक्टन्स इन द रेट इक्वेशन ऑफ द पर्टिक्युलर केमिकल रिॲक्शन. तुम्हाला ॲज इट इज डेफिनेशन करायचं आहे. मी पुन्हा परत दाखवतो. इट इज डिफाइंड ॲज द सम ऑफ द पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्स. ही सम आहे कोणाची? तर जे काय रिॲक्टंट्स आहेत, सगळ्यात महत्त्वाचं आहे, प्रोडक्टशी काही देणेघेणं नसतं. रिॲक्शनचा रेट हा त्याच्या रिॲक्शनचा रेट हा त्यांच्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो, प्रोडक्टच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड नसतो. त्यामुळे जे रिॲक्टंट्स आहेत, समजा ॲझ्युम करू A+B गिव्ज राईज टू C+D, तर जे काही ए आणि बी रिॲक्टंट आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आणि त्यांची सुटेबल जी काय पॉवर असेल त्या पॉवरची जर बेरीज केली तर आपल्याला काय भेटणार? त्या पर्टिक्युलर रिॲक्शनची ऑर्डर मिळणार. ओके, आर यू गेटिंग? मोलॅक्युलरिटी म्हणजे काय? इट इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑर आयन्स दॅट पार्टिसिपेट इन द रेट डिटरमायनिंग स्टेप. रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणजे अशी स्टेप जी मेकॅनिझम मधली सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असते. आणि ऑब्व्हियस आहे ना, साधी गोष्ट आहे. आपल्याला समजा सांगितलं की फॅनचे रोटेशन किती आहेत, मी समजा फॅन 5 वरती लावलं, सांगितलं मला किती रोटेशन होत आहेत, तुम्ही इझिली मेजर करू शकता का? नाही. पण ते जर मी स्लोली हाताने फिरवत राहिलो तर मी इझिली ओळखू शकतो 1 रोटेशन झाले, 2 रोटेशन झालं. म्हणजे जेव्हा स्लो स्टेप असणार आहे तेव्हाच आपण त्याचा रेट डिफाईन करू शकतो. सिंपल इथे पण आहे. रेट डिटरमायनिंग स्टेपला किती मॉलिक्यूल त्या पर्टिक्युलर रिॲक्शन मध्ये किंवा किती आयन्स त्या रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतायत याला म्हणायचं मोलॅक्युलॅरिटी. जसं की 1 पार्टिसिपेट करतंय तर आपण त्याला काय म्हणणार? युनिमॉलिक्युलर. 2 पार्टिसिपेट करतात आपण काय म्हणणार? बायोमॉलिक्युलर. 2 पेक्षा जास्त असतील तर काय म्हणणार? पॉलीमॉलिक्युलर. ऍक्च्युली फक्त युनिमॉलिक्युलर आणि बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्सच आपल्या स्टडीला आहेत. आपण पाहणार आहोत पुढचा पॉईंट SN1 आणि SN2 मेकॅनिझम. ओके, समजलं? ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणजे काय? जी काय पॉवर असेल ती मी तुम्हाला एक्झाम्पलने पुन्हा परत एक्सप्लेन करतो, बोर्डर जागा नाही म्हणून. मोलॅक्युलरिटी ऑफ रिॲक्शन तुमची एक्सप्लेन झाली. नेक्स्ट आहे मेकॅनिझम ऑफ केमिकल रिॲक्शन. आता मेकॅनिझम म्हणजे काय? The mechanism is the step-by-step sequence of elementary reactions by which overall chemical change occur. आता एक सिंपल तुम्ही पहा, आपण जेव्हा केमिकल रिॲक्शन लिहितो बरोबर आहे, तेव्हा त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन्स पाहतो का? किंवा जो काही कॅटॅलिस्ट असतो तो कॅटॅलिस्ट आपल्याला त्या रिॲक्शन मध्ये दिसतो का? नाही. तो रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो का? नाही. तो रिॲक्शनचा फक्त काय करतो? रेट इन्क्रीज करतो. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शन मध्ये कॅटॅलिस्ट तुम्हाला दिसणार नाही, बट जर आपण मेकॅनिझम लिहायला गेलो त्यात मात्र तुम्हाला तो कॅटॅलिस्ट ट्रान्झिशन स्टेटमध्ये किंवा आपण म्हणूया की एका अनस्टेबल स्टेजमध्ये तुम्हाला तो दिसणार. मग हे डिटरमाइन करण्यासाठी जी आपण म्हणतो की जे वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो? मेकॅनिझम म्हणतो. ओके, मेकॅनिझम इज द स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स ऑफ इलेमेंटरी रिॲक्शन्स बाय विच ओव्हरऑल केमिकल चेंज ऑकर. समजते कसा प्रकारे केमिकल चेंज होत गेला त्या पर्टिक्युलर रिॲक्शन मध्ये. ओके, याचं स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन याला म्हणायचं मेकॅनिझम. आर यू गेटिंग? ओके, आता तुम्हाला या एक्झाम्पल मधून मी एक्सप्लेन करतो. समजा ही रिॲक्शन आहे A+B गिव्ज राईज टू C+D. तर ह्याचा रेट मी अशा प्रकारे डिफाईन करू शकतो की इज इक्वल टू के म्हणजे रेट कॉन्स्टंट म्हणायचं. काय म्हणायचं? हा प्रत्येक वेळेला येणार जेव्हा जेव्हा रिॲक्शनचा रेट फाइंड आउट करणार तेव्हा रेट कॉन्स्टंट येणार. ओके, आता या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट कोणते आहेत? ऑब्व्हियस A आणि B हे रिॲक्टंट आहेत, C आणि D प्रोडक्ट आहेत. यांचा काही संबंधच नाही, आपण सगळं ह्याच्यावरती घेणार आहे. यांचं आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलं बघा. कॉन्सन्ट्रेशन आपण ह्या ब्रॅकेटने रिप्रेझेंट करतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B, आणि आपण सुटेबल पॉवर घेतले X आणि Y. आता ही जी सुटेबल पॉवर आहे ही पॉवर त्या पर्टिक्युलर रिॲक्शन वरती डिपेंड असते. हे एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करतात, हे काय आपण थेरॉटिकली फाइंड आउट करू शकत नाही. त्यामुळे X आणि Y कुठून आले असा प्रश्न उद्भवतच नाही. आपण ॲझ्युम केले X आणि Y ची व्हॅल्यू काहीही असू शकते त्या पर्टिक्युलर रिॲक्शन नुसार. आर यू गेटिंग? ठीक आहे. सो आपण ॲझ्युम केलं की A⁻X आणि B⁻Y. आणि जर मला ह्या रिॲक्शनची मला ऑर्डर फाइंड आउट करायची तर मी ह्या कॉन्सन्ट्रेशनच्या वरती पॉवर किती आहे? X. ह्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर किती वरती? Y. ह्या दोघांची बेरीज करणार X+Y आपली ऑर्डर. म्हणजे समजा इथे 1 आहे, इथे 1 आहे, तर 1+1 1+1 आन्सर किती आलं? ऑर्डर, सेकंड ऑर्डर रिॲक्शन. कळालं? आणि ह्या रिॲक्शन मध्ये किती मॉलिक्युल्स पार्टिसिपेट करतायत? 2 मॉलिक्युल्स पार्टिसिपेट करतायत. म्हणून ही रिॲक्शन कोण झाली? बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. काय म्हणायचं? बाय मॉलिक्युलर रिॲक्शन. ओके, दॅट्स इट. तर आता आपण
दोन मेकॅनिझम स्टडी करणार आहोत, SN2 मेकॅनिझम आणि SN1 मेकॅनिझम. त्यातला आपण फर्स्ट पाहूया SN2 मेकॅनिझम. S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लिओफिलिक अँड 2 फॉर बायमॉलिक्युलर मेकॅनिझम. म्हणजे मला ह्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, बायमॉलिक्युलर मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम. ओके. आता हे SN2 मेकॅनिझम कोणामध्ये घडतं, तर दोन घटक आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत, दॅट इज मिथिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साइड आयन. द रिॲक्शन, मी पहिला वाचून दाखवतो पूर्ण आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. द रिॲक्शन बिटवीन मिथिल ब्रोमाइड अँड हायड्रॉक्साइड आयन टू गिव्ह मिथेनॉल. खाली तुम्ही रिॲक्शन पाहाल, मिथिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साइड आयन यांचं रिॲक्शन झाल्याच्या नंतर काय फॉर्म झालंय, CH3OH म्हणजे कोण, मिथिल अल्कोहोल आणि प्लस ब्रोमाइड आयन बाहेर पडलाय. म्हणजेच रिॲक्शन मिथिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साइड आयनची होऊन मिथेनॉल आपल्याला मिळतं. आता ही जी रिॲक्शन आहे ही आहे सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. आता सेकंड ऑर्डर आपलं सांगितलं की रिॲक्शनचा रेट हा दोन घटकांवरती डिपेंड राहणार आहे. ओके, इट इज अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. आणि रिॲक्शनचा जो रेट आहे इट इज डिपेंड अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ टू रिॲक्टिंग स्पेसीस. आणि ह्या रिॲक्शनचा जो रेट आहे तो दोन रिॲक्टिंग स्पेसीस वरती डिपेंड राहणार, ज्या आहेत मिथिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साइड आयन. आणि त्यामुळे ह्या रिॲक्शनला म्हणायचं सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, बायमॉलिक्युलर, दॅट इज SN2. आर यू गेटिंग ऑर नॉट? सिंपल तुम्हाला कळालं याला SN2 का म्हणायचं, कारण ही ऑब्व्हियस आहे, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तुम्हाला कळतंय का, OH ला रिप्लेस केला Br ने, अरे समजलं ना, Br ला रिप्लेस केला OH ने. आर यू गेटिंग ऑर नॉट? ही रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनच आहे. पण बायमॉलिक्युलर का, कारण ह्या रिॲक्शनचा रेट हा किती घटकांवरती डिपेंड आहे, दोन रिॲक्टिंग स्पेसीस वरती डिपेंड आहेत. ज्या रिॲक्टिंग स्पेसीस, एक आहे मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा आहे हायड्रॉक्साइड आयन. दोन रिॲक्टिंग स्पेसीस वरती ह्यांचा रेट डिपेंड करत असल्यामुळे या रिॲक्शनला म्हणायचं बायोमॉलिक्युलर, म्हणून SN2. मग SN1 मध्ये काय असतं तुमच्या लक्षात आलंच, कारण रिॲक्शनचा रेट फक्त कोणावर डिपेंड असणार, एकाच स्पेसीस वरती डिपेंड असणार, म्हणून त्याला म्हणायचं युनिमॉलिक्युलर. हे दोन स्पेसीस वरती डिपेंड करते रिॲक्शनचा, म्हणून काय म्हणायचं बायमॉलिक्युलर. रिॲक्शन पाहूया आपण, CH3Br प्लस OH मायनस CH3OH. हे आपलं ऑलरेडी नॉर्मल रिॲक्शन आहे. रिॲक्शनचा रेट कसं लिहिणार, कॉन्स्टंट K, रेट कॉन्स्टंट, CH3Br OH मायनस. आता इथे वरती काहीच नाही आहे, कारण रिॲक्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं हे आपण लिहू शकतो का नाही, हे एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केलं जातं. सो त्याच्या ज्या ऑर्डर्स आहेत, ऑर्डर तुम्ही पाहिले ते काही नाही म्हणजे 1 आहे, इथे काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 + 1 झाली किती, 2. इट इज अ सेकंड ऑर्डर कायनेटिक्स. आर यू गेटिंग? आता ही जी SN2 मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम एका सिंगल स्टेपमध्ये घडतं. दिस इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन विच इज ऑल्सो द स्लोवेस्ट स्टेप ऑफ रिॲक्शन कॉल्ड रेट डिटरमायनिंग स्टेप. ही जी मेकॅनिझम आहे हे मेकॅनिझम फक्त एका स्टेपमध्ये घडतं आणि त्या स्टेपला आपण रेट डिटरमायनिंग स्टेप म्हणतो. का? कारण तीच एकच स्टेप आहे जी कशी असणार आहे, स्लो असणार आहे. आर यू गेटिंग? आता आपण याला डिटेलमध्ये थोडंसं पाहूया. तर ती सिंगल स्टेप रिॲक्शन अशा प्रकारे असेल बघा. CH3Br ह्याच्यावरती अटॅक झाले रिॲक्शनचा कोणाचा, OH मायनसचा. आता हा बॅक साईडलाच अटॅक का केला हे आपण सगळं स्टडी करणार आहोत. त्यानंतर हा OH ने ह्या कार्बन बरोबर बॉन्डिंग फॉर्म केलं, दिसते तुम्हाला. ओके, ह्याला म्हणायचं ट्रान्झिशन स्टेट. आणि मग इथून Br बाहेर पडला आणि हे कंपाऊंड फॉर्म झालं. ओके, ह्याला आपण तर डिटेलमध्ये पाहूया. आपण पाहणार आहोत सॅलियंट फीचर्स ऑफ SN2 मेकॅनिझम. त्यातला फर्स्ट आहे सिंगल स्टेप मेकॅनिझम विथ अ सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग. आता इथे काय घडतंय, तर सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेक होतोय आणि बॉन्ड फॉर्म होतो. इथे सायमल्टेनियसली बॉन्ड ब्रेक पण केला जातो आणि बॉन्ड फॉर्म पण केला जातो. असं नाही की एका स्टेपला बॉन्ड फॉर्म होते आणि एका स्टेपला बॉन्ड ब्रेक होते, असं होत नाहीये. सायमल्टेनियसली करतो. तुम्ही पाहत असाल तर इथे जसा OH चा C बरोबर बॉन्ड फॉर्म झालाय, इथे बघा, इथे बॉन्डिंग फॉर्म होते आणि इथे बॉन्डिंग काय होते, ब्रेक होते. म्हणजे C आणि OH मधला बॉन्ड फॉर्म होतोय आणि C आणि Br मधला बॉन्ड ब्रेक होतोय. ह्या दोन्ही प्रोसेसेस एका सिंगल स्टेपमध्ये घडतायत आणि सायमल्टेनियसली घडतायत. ह्यामध्ये कुठलंही मध्ये पॉज नाहीये, एका तासाचा 2 तासाचा पॉज नाहीये, हे सायमल्टेनियसली घडते. आर यू गेटिंग? फर्स्ट फीचर कळालं. सेकंड फीचर,
backside attack of nucleophile. The nucleophile attacks the carbon undergoing substitution from the side opposite to that of the living group. आता जर आपण इथे पाहिलं तर याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कुठला आहे? तो ऑब्वियस आहे Br हा लिव्ह करणार आहे, त्यामुळे लिव्हिंग ग्रुप कोण आहे? Br. हा Br ज्या कार्बनला अटॅच झाला आहे त्या कार्बनच्या पाठीमागून बॅकसाइड अटॅक कोण करते? OH मायनस. आर यू गेटिंग ऑर नॉट? ते सांगितलंय बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. OH मायनस न्यूक्लिओफाईल ज्या कार्बनला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे त्याच्या बॅकसाइडला, अपोजिट साईडला, बॅकसाइड म्हणजे कळतं ना अपोजिट साईड. हा जर इकडे लागलाय तर OH कुठे असणार? इकडे मागे. हा बघा, हा जर इकडे लागला तर OH कुठे लागणार? याच्या मागे. असं अटॅक चाललंय, याला म्हणायचं बॅकसाइड अटॅक. असं का? तर कारण त्यांनी सांगितलंय दिस इज टू अवॉइड स्टेरिक रिपल्शन. स्टेरिक रिपल्शन अवॉइड करण्यासाठी हे केलं जातं. रिपल्शन, स्टेरिक रिपल्शन म्हणजे सांगितलं बघा, रिपल्शन ड्यू टू बल्कीनेस ऑफ द ग्रुप. ओके. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इनकमिंग न्यूक्लिओफाईल अँड द लिव्हिंग ग्रुप. कळालं? हे कशामुळे होते सांगितलंय. अशा का अटॅक करतोय? OH मायनस बॅकसाइड अटॅक का करतोय? कारण स्टेरिक रिपल्शन कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन कमी करण्यासाठी. स्टेरिक रिपल्शन म्हणजे रिपल्शन ड्यू टू बल्कीनेस ऑफ द ग्रुप. ग्रुपच्या बल्कीनेसमुळे त्याचं स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट होऊ नये म्हणून तो बॅकसाइड अटॅक करतोय. आणि दुसरं सांगितलं इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इनकमिंग न्यूक्लिओफाईल अँड लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग जो ग्रुप आहे आणि जसं आपण पाहिलं की लिव्हिंग ग्रुप Br मायनस आणि OH मायनस दोन्हीही आपण जर पाहिलं तर दोन्ही न्यूक्लिओफाईल्स आहेत. दोघांमध्ये काय असणार? रिपल्शन. दोन सेम चार्जेस आहेत, लाईक चार्जेस आहेत, त्यांच्यामध्ये काय असणार? रिपल्शन असणार. आणि ते रिपल्शन आपल्याला कमी करायचं आहे, यासाठी बॅकसाइड. जर आपण समोरून अटॅक करायला गेलो Brला तर Br OH ला अटॅक करून देईल का? नाही. तर त्याला काय करणार? रिपल करणार. आर यू गेटिंग? रिपेल करणार, रिपल्शन होणार. आणि त्यामुळे अटॅक कुठून करायचं आहे? बॅकसाइड. आर यू गेटिंग ऑर नॉट? थर्ड पॉइंट बघा. इन अ ट्रान्झिशन स्टेट दॅट इज TS, the nucleophile and leaving group are bonded to the carbon with a partial bonds and carry partial negative charge. Thus, the total negative charge is diffuse. जर आपण इथे ही पाहिली, ही आपण ट्रान्झिशन स्टेट आहे, तर इथे Br अटॅच झाला, इथे Br अटॅच झाला आणि इकडे OH अटॅच झालाय. हे दोन्हीही जे बॉन्ड अटॅच केलेले आहेत, म्हणजे हा बॉन्डिंग ग्रुप आणि हा लिव्हिंग ग्रुप आपण असं म्हणूया, हे दोन्ही ज्या कार्बनला अटॅच झालेल्या आहेत त्या कार्बनशी पार्शियल बॉन्ड त्यांनी फॉर्म केलाय. हा काय कम्प्लीट बॉन्ड फॉर्म झालेला नाहीये. इथे बॉन्ड फॉर्म होतोय, इथे बॉन्ड ब्रेक होतोय, पण हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड आहे पार्शियल बॉन्ड. आणि हा पार्शियल बॉन्ड असल्यामुळे OH ला सुद्धा मायनस चार्ज आहे आणि Br वर सुद्धा मायनस चार्ज आहे. बघा दिले बघा, -1/2 -1/2 म्हणजे टोटल चार्ज हा कसा झाला? डिफ्यूज झाला. आर यू गेटिंग? फोर्थ पॉइंट, द TS कंटेन्स पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. हा जर आपण TS मध्ये हा जर कार्बन बघितला तर याला 5 कंपाऊंड अटॅच आहेत का? 1 2 3 4 5 ॲटम्स अटॅच आहेत, म्हणून त्याला म्हणायचं पेंटा कोऑर्डिनेट कार्बन. ओके. द TS contain penta coordinate carbon having 3 sigma bond in a one plane, making bond angles of 120 degree with each other and 2 partial covalent bonds along a line perpendicular to the plane. मग सिंपल जर आपण पाहिलं, त्यांनी सांगितलंय की हा जो मॉलिक्यूल आहे, कार्बन आहे, हा कसा आहे? पेंटा कोऑर्डिनेट कार्बन आहे. ह्या ट्रान्झिशन स्टेट मधला हा जो कार्बन आहे, हा कार्बन आहे पेंटा कोऑर्डिनेट. पेंटा कोऑर्डिनेट याचा अर्थ त्याला 5 कोऑर्डिनेट मॉलिक्युल्स अटॅच झाले किंवा आपण म्हणूया ॲटम्स अटॅच झाले, H OH H H Br. याच्यामधले जे हे 3 मॉलिक्यूल दिसत आहेत, H, हा H आणि हा H, या प्रत्येकामधला जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 120 डिग्री. किती डिग्री अँगल आहे? 120 डिग्री. आणि त्यांच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन, हा बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड. आर यू गेटिंग ऑर नॉट? आणि जे दुसरे 2 बॉन्ड आहेत दॅट इज COH आणि CBr, आपण मगाशी पाहिलं, हे बॉन्ड कसे आहेत? पार्शियल बॉन्ड आहे, दॅट इज पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजते की नाही समजत आहे? हा जो कार्बन आहे हा पेंटा कोऑर्डिनेट आहे, याचा अर्थ 5 कंपाऊंड, त्याला 5 मॉलिक्युल्स 5 ॲटम्स काय अटॅच झालेले आहेत.
त्यातले कार्बन हायड्रोजन, 3 हायड्रोजनने कार्बनशी केलेला जो बॉन्ड आहेत, हे जे बॉन्ड्स आहेत, हे बॉन्ड्स कसे आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत, सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, आपण त्याला म्हणू सिग्मा बॉन्ड आहेत, ज्यांचा बॉन्ड अँगल आहे 120 डिग्री. आणि 2 मॉलिक्युल्स आहेत, दॅट इज OH आणि Br, हे पार्शियल कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, जे आपल्याला दिसतील की परपॅन्डिक्युलर आहेत त्या प्लेनला. ओके, शेवटचा पॉइंट आहे या पर्टिक्युलर फीचर्स मधला. When SN2 reaction is brought about at a chiral carbon, that is an optically active substrate, the product is formed to have opposite configuration compared to that of the substrate. Okay, in the other word, SN2 reaction is found to proceed with the inversion of configuration. त्यांनी सांगितलंय की जेव्हाही SN2 रिॲक्शन घडली जाते कायरल कार्बन ॲटमच्या इथे, तेव्हा जो काय प्रोडक्ट फॉर्म होतोय त्याच्याकडे अपोजिट कॉन्फिगरेशन असतं सबस्ट्रेटपेक्षा. अपोजिट कॉन्फिगरेशनचा अर्थच असा आहे, जिथे Br अटॅच होता तिथे OH अटॅच नाहीये, तर त्याच्या मागे अटॅच आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? ह्याला म्हणायचं अपोजिट कॉन्फिगरेशन. समजते का नाही? काय आलं? ह्याला म्हणायचं अपोजिट कॉन्फिगरेशन, म्हणजेच म्हणायचं इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. काय म्हणायचं? इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. दिस इज लाईक अ फ्लिपिंग ऑफ अम्ब्रेला. तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये तर अम्ब्रेलाचं फ्लिपिंग कसं होतं तशा प्रकारे, ओपन कसे होते तशा प्रकारचं ते मोशन एक प्रकारे आहे बघा. OH मागे म्हणजे ती दांडी झाली अम्ब्रेलाची, आणि हे 3 कार्बनचं ओपनिंग झालं. आर यू गेटिंग ऑर नॉट? अशा प्रकारे ते त्याचं स्ट्रक्चर आहे. ह्याला दुसरं नाव आहे वॉल्डन इन्व्हर्शन. काय म्हणायचं? वॉल्डन इन्व्हर्शन. द इन्व्हर्शन इन कॉन्फिगरेशन इज द रिझल्ट ऑफ बॅक साइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. आणि कशामुळे झालं? हे बॅक साइड अटॅक केल्यामुळे झालं. म्हणजे जेव्हा जेव्हा मॉलिक्यूल हा बॅक साइड अटॅक करणार तेव्हा आपल्याला इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळणार. आर यू गेटिंग? ओके, आता पुढचं मेकॅनिझम आहे SN1 मेकॅनिझम. ओके, आता ह्याच्यामध्ये काय होतं तर ही रिॲक्शन आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड आणि हायड्रॉक्साईड आयनमध्ये. तिकडे मिथिल ब्रोमाइड आपण घेतला होता, इकडे TB ब्रोमाइड, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. याची रिॲक्शन आपण करणार हायड्रॉक्साईड आयन बरोबर, फॉर्म होणार टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. इट फॉलोज ए फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. आता मागची सेकंड ऑर्डर कायनेटिक्स होती, ही कुठली असणार आहे? फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. याचा अर्थ या रिॲक्शनचा रेट हा फक्त एकाच रिॲक्टंट स्पेसिस वरती डिपेंड करणार, आणि ज्या स्पेसिसचं नाव आहे ही स्पेसिस, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि म्हणून याला म्हणायचं सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर, दॅट इज SN1. रिॲक्शन बघा, CH3 थ्राइस CBr, OH मायनस, OH डायरेक्ट Br ला अटॅच झाला, Br मायनस सेपरेट झाला. रिॲक्शन काय इझी आहे, मात्र रिॲक्शनचा रेट बघा, हा फक्त डिपेंड कोणावरती करतोय? K रेट कॉन्स्टंट, आणि प्लस कोण? सॉरी इंटू कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3 थ्राइस CBr. वरती किती आहे? 1. रिॲक्शनची ऑर्डर किती आहे? 1. सारं सिंपल आहे. मागचं तुम्हाला SN2 कळालं तर SN1 तो इझिली कळणार. आर यू गेटिंग ऑर नॉट? सोपा आहे एकदम. ठीक आहे, आता आपण ह्याला थोडं डिटेलमध्ये पाहूया. आता ही ती रिॲक्शन आहे, 2 स्टेपमध्ये ही रिॲक्शन घडते. जसं की SN2 मेकॅनिझम रिॲक्शन एका सिंगल स्टेपमध्ये घडली होती, मात्र SN1 रिॲक्शन ही 2 स्टेपमध्ये घडते. एक असते स्लो स्टेप आणि एक असते फास्ट स्टेप. ओके, आता इथे पहिल्या स्टेपला काय होतं तर पहिल्या स्टेपला तुमचा जो सबस्ट्रेट आहे दॅट इज कोण? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, कारण तोच फक्त रिॲक्शनचा रेट इन्फ्लुएन्स करतोय. ओके, तर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. म्हणजे हा Br फक्त सेपरेट होणार. बघा सेपरेट झाला का? म्हणजे ह्या पर्टिक्युलर मॉलिक्युल ह्या कंपाऊंडचा कार्बोकॅटायन फॉर्म होणार. आयन फॉर्म झाला, कॅटायन फॉर्म झालाय, C+ कॅटायन फॉर्म झालाय, आणि हा एनायन सेपरेट झाला. आर यू गेटिंग ऑर नॉट? म्हणजे आयन सेपरेशनचं काम हे या फर्स्ट स्टेपला चाललंय. ही रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, सगळ्यात लक्षात घ्या. ही रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल. हे आयन्स पुन्हा कंबाईन झाले की पुन्हा परत CH3 थ्राइस CBr फॉर्म होणार, आणि सेकंड रिॲक्शनला जो कार्बोकॅटायन फॉर्म झालाय त्याच्यावरती अटॅक होतो. आता तो फ्रंट साइड असेल किंवा बॅक साइड असेल. ओके, तो आता इथे फ्रंट साइड आपण कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, आता इथे जेव्हा OH मायनस अटॅक करणार या कार्बोकॅटायनवरती तेव्हा तो काय फॉर्म करणार? टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ओके, आपण सायलेंट फीचर्स पाहूया. पहिलं तर सिंपल आहे, 2 स्टेप मेकॅनिझम. मागचं
सिंगल स्टेप होतं. हे कसं असणार आहे, 2 स्टेप मेकॅनिझम. मित्रांनो, SN1 आणि SN2 मेकॅनिझम झाल्याच्या नंतर तुम्हाला घरी एक काम आहे की तुम्हाला दोघांमधला डिफरन्स लिहायचा आहे. ओके, कराल ना? व्हेरी गुड. 2 स्टेप मेकॅनिझम आहे. सेकंड आहे हेट्रोलायसिस ऑफ CX बॉन्ड इन द स्लो अँड रिव्हर्सिबल फर्स्ट स्टेप टू फॉर्म प्लेनर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. ऑलरेडी सांगितलं, हा जो CX बॉन्ड आहे म्हणजे कार्बन आणि ब्रोमिन मधला जो बॉन्ड आहे, ओके, पहिल्या स्टेपमधला, त्याचं हेट्रोलायसिस होतं म्हणजेच आयन सेपरेशन होतं आणि टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन आपण त्याला म्हणूया, कार्बोकॅटायन हा सेपरेट होतो. कार्बोकॅटायन इंटरमिडिएट फॉर्म झाला. ओके, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट इन द फास्ट सेकंड स्टेप टू फॉर्म द प्रोडक्ट. आणि जो काय कार्बोकॅटायन फॉर्म झालाय त्याच्यावरती न्यूक्लिओफाइलचा अटॅक होतो. आणि ही स्टेप कशी आहे, फास्ट आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ही स्लो स्टेप आहे, ही कशी असणार आहे, फास्ट स्टेप असणार आहे. आर यू गेटिंग? अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल ऑन द कार्बोकॅटायन इंटरमिडिएट इन द फास्ट सेकंड स्टेप टू फॉर्म द प्रोडक्ट. आणि अशा रीतीने प्रोडक्ट आपलं फॉर्म होतं, दॅट इज टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. मी पुन्हा परत सांगतो, हे मेकॅनिझम 2 स्टेप मेकॅनिझम आहे. इथे पहिल्या स्टेपला काय होतं, तर जे काय CX बॉन्ड आहे त्याचं हेट्रोलायसिस होतं म्हणजेच कार्बोकॅटायन त्यातनं सेपरेट होतो. टर्शरी ब्युटिल कार्बोनियम आयन आपण असं म्हणू त्याला, ठीक आहे, तो सेपरेट झाला. सेकंड स्टेपला फास्ट स्टेपमध्ये रिॲक्शन होते आणि त्याच्यावरती न्यूक्लिओफाइलचा अटॅक होतो आणि आपला प्रोडक्ट फॉर्म होतं. ओके, शेवटचा पॉईंट यातला, when SN1 reaction is carried out at a chiral carbon atom in an optically active substrate, the product form is nearly racemic. This indicates that SN1 reaction proceeds mainly with a racemization. जसं तिकडे तुम्हाला म्हणजे सांगितलंय की इथे तुम्हाला जेव्हा SN1 मेकॅनिझम कॅरी केलं जातं तेव्हा जो प्रोडक्ट फॉर्म मिळणार आहे तुम्हाला तो रेसिमिक असतो. रेसिमिक मिक्सचर आपलं मागे झालं होतं पार्ट, बरोबर ना? तर ते प्रोडक्ट जे फॉर्म असतात ते कसं असणार, रेसिमिक असणार. म्हणजेच SN1 रिॲक्शन ही मेनली रेसिमायझेशन फॉलो करते. दिस मीन्स दॅट बोथ द इनॅन्शिओमर्स ऑफ अ प्रोडक्ट्स आर फॉर्म ॲट द ऑलमोस्ट इक्वल अमाऊंट. आता मागच्या सिलेबसमध्ये हे टोटली डिटेलमध्ये होतं, आता थोडं कमी करून टाकलंय. बॅक साईड फ्रंट साईड दोन्ही साईडने अटॅक करून दोन्ही रिॲक्शन्स आपल्याला दिल्या होत्या. मात्र इथे काही तसं दिलेलं नाहीये. इथे फक्त सांगितले आपल्याला की इथे अटॅक होणार आहे न्यूक्लिओफाइलचा दोन्ही साईडून होणार आहे. फ्रंट साईड पण होणार, बॅक साईड. इथे 50% इन्व्हर्शन आणि 50% रिटेन्शन असतं. ओके, तर सांगायचा मुद्दा काय, दोन्ही साईडने अटॅक झाल्यामुळे इनॅन्शिओमर्स फॉर्म होणार म्हणजेच दोन प्रोडक्ट्सचं आपल्याला रेसिमिक मिक्सचर मिळणार म्हणजेच रेसिमायझेशन मिळणार आणि ते प्रोडक्ट्स इक्वल अमाऊंटमध्ये असणार. ओके, रेसिमायझेशन इन SN1 रिॲक्शन इज अ रिझल्ट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्लेनर कार्बोकॅटायन इंटरमिडिएट. आणि कशामुळे झाले, तर कार्बोकॅटायन पहिला फॉर्म झाला आणि त्याच्यानंतर न्यूक्लिओफाइल अटॅक झाला म्हणून रेसिमायझेशन फॉर्म झालं. Nucleophile can attack planar carbocation from either side, which results in the formation of both enantiomers of the product. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जो काही न्यूक्लिओफाइल आहे तो कुठल्याही साईडने अटॅक करू शकतो, मग तो फ्रंट साईडने किंवा तो बॅक साईडने. जर त्याने बॅक साईडने अटॅक केला तर इन्व्हर्शन ऑफ मेकॅनिझम मिळालं आणि प्रोडक्ट फॉर्म झाला. जर त्याने फ्रंट साईडने अटॅक केला तर आपलं काय मिळालं, रिटेन्शन ऑफ मेकॅनिझम. म्हणजे ह्या केसेसमध्ये तुम्हाला दोन प्रोडक्ट मिळणार, 50% इन्व्हर्शन 50% रिटेन्शन, असे दोन इनॅन्शिओमर्स तुम्हाला मिळणार ज्यांचं रेसिमिक मिक्सचर फॉर्म होणार. आर यू गेटिंग? दिस इज द एंड ऑफ द SN1 अँड SN2 मेकॅनिझम. ओके.